आ गया तो गल्ला सुना गया। आप लड़ने आ गया तो गल्ला सुना गया। नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा डेमो तर तुम्ही बघितलाच आहे। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि जरी तुम्हाला आजची जी व्हिडिओ आहे त्यावर असेल तर त्या व्हिडिओला लाईक करून टाका। आणि कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर की तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे का आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो, फक्त एकच स्टेपमध्ये पासवर्ड दिसणार आहे। तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही अलर्ट मशीन दिलं असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे आणि बीटमार्क जे काही दिलं असेल मी ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही। तर आता बीटमार्क ओपन केल्यानंतर याच्यात एक ग्रुप तुम्हाला ऑलरेडी आणि बीट लावून दिलेली आहे। तर आता याच्यात कसं काय विषय करायचा आहे काही नाही, एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल। फक्त तुम्ही कोणतेही नाही स्किप करता स्टेप, सगळ्या जे की मी जितके आपण स्टेप सांगाल ते सगळं फॉलो करा आणि एकदम तुमचा आपण जबरदस्त व्हिडिओ एडिट करा। तर सर्वात आधी काय करा, एकदम ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर आता जे काही खालचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारमध्ये यायचं आहे। आता जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो इथून सिलेक्ट करायचा आणि वरती ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, इथं तुमचा आता फोटो ॲड होणार आहे। तर एवढं काम केल्यानंतर 3.22 बिटला यायचं आहे, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा मीडियामध्ये यायचं आहे। जे काय आपण आधी फोटो ॲड केला तेच फोटो पुन्हा एकदा इथून ॲड करायचा आहे आणि या फोटोची जे काय लेंथ आहे ते या बीट सगळ्या म्हणजे व्हिडिओच्या शेवटीपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर आता काय करायचं, जिथे जिथे बीट पडत आहे तिथे तिथे या फोटोला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन भागी करून घ्यायचे बीटप्रमाणे। मी जिथे जिथे बीट दिलेली आहे तिथून अशा प्रकारे या फोटोला कट मारून घ्यायचं आहे तुम्ही। तर मी जशा प्रकारे कट मारत आहे तशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे कट मारून घ्यायचे। तर आता एवढं काम केल्यानंतर याच्या शेकी बीट अप्लाय करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकी बीट दिलं असेल ते शेकी बीट प्रीसेटला काय करायचं, ओपन करायचं। याच्यात बघू शकता तुम्हाला खूप सारे इफेक्ट आहे, तर तुम्हाला समजणार नाही कोणता इफेक्ट कोणत्याशी द्यायचा आहे, त्यामुळे तुम्ही एवढ्याला नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे। तर सर्वात जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करण्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 टिपके येतील त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर आता याचा इफेक्ट कॉपी झालेला आहे, इथून बॅक यायचं, पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला 3.22 बिटला यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे, म्हणजे ग्रुप संपल्यानंतर जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे। आणि जे काय एकदम शेवटचा फोटो आहे आणि त्या शेवटच्या फोटोला पण आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे, 2 फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ती आपल्याला कॉपी करायचा आहे, त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथं 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर येतं म्हणजे जे काही 4.20 बीट आहे त्याच्या पुढचा जे का फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रुप संपल्यानंतर एक फोटो सोडून द्या आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे। आता एकदम शेवटीला जायचं, एकदम शेवटीच्या फोटोला आपण आधीचा इफेक्ट दिला ते फोटो सोडून द्यायचे, अलीकडे जे काय फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे, जशा प्रकारे आपण आधी जी इफेक्ट कॉपी केली त्याचप्रमाणे हे पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर ग्रुप संपल्यानंतर 2 फोटो सोडून द्यायचे आणि त्याच्या म्हणजे जे का तिसरा फोटो येईल म्हणजे 5.17 बीटचा त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे। तर इथं बघू शकता आपण 2 फोटो सोडलेले आहेत आणि तिसऱ्या याला हे दिलेलं आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अशा प्रकारे पुढे जायचं आहे, एकदम शेवटीपासून आपण जे काय तिसरा फोटो येईल त्याला ही इफेक्ट द्यायचा आहे। तर हे पहिला झाला शेवटचा आणि हे दुसरा झाला आणि हे तिसरा, म्हणजे शेवटी गुण जे काय 3 नंबरचा फोटो येईल ते त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बरोबर 9.8 बीटच्या पुढच्या फोटोला, तर हे लक्षात राहू द्या। बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे। आता शेकी बीटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्या कोणता राहिलेला आहे, तर आपला हे राहिलेलं आहे बघू शकता एकदम शेवटच्या फोटोचा अलीकडे इफेक्ट।
तर त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 लाईनवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तशी मी सांगेल ती तशी बरोबर तुम्ही हा इफेक्ट देऊन घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं 6.17च्या बीटला यायचं आहे, जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर त्याच्या पुढच्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा कीबोर्डला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता आपला एकदम शेवटचा फोटोचा इफेक्ट राहिला आहे, तर ते फोटो इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. शेवटच्या फोटोचा इफेक्टून कॉपी केल्यानंतर पुन्हा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 7.20च्या बीटला यायचं आहे, जे काय त्याचा पुढचा फोटो आहे ते पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे 7.20च्या पुढच्या फोटोला. त्यानंतर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मी बॉर्डर दिली असेल मटेरियलमध्ये, ती बॉर्डरला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे काही आपण बॉर्डर ॲड केलेली आहे त्या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण डबल इथून बॅक यायचं आहे, डबल कीबोर्डला ओपन करायचं आहे. आता जे काही सगळे फोटो संपल्यानंतर वरती एक लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे, पुन्हा बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर आता हा फोटोशी द्यायचं आहे माहिती आहे का, याचा जे का पहिला ग्रुप आहे तो ग्रुप आपला जिथं संपत आहे म्हणजे 3.22च्या बीटला, तर तशी यायचं आहे आणि या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता जे का पेस्ट केलेली लेअर आहे त्या लेअरला इथून काय करायचं आहे, शेवटीला येऊन शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणाने बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसतच असेल, त्यावरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. आणि मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तरीच कसं होतं, कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. आणि भेटूत आहे मग एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम फोटो एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.